नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी एमान मार्केटिंग माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MHRD UDAS प्लसमध्ये विद्यार्थ्यांचा प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी कंप्लीट केल्यानंतर फायनलाइज कशा प्रकारे करावं आणि GP EP कशा प्रकारे कंप्लीट करावं त्याची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल देणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यात मिळतील. तरी चला सुरुवात करूया. तरी सर्वात प्रथम आपण MHRD UDAS प्लस करते वेळेस गुगलमध्ये जाऊन MHRD UDAS प्लस असं मारायचं आहे. MHRD UDAS प्लस मारल्यानंतर असं लॉग इन स्टुडंट मॉडेलमध्ये जायचं आहे. स्टुडंट मॉडेलमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होतो. इथे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं. आपलं कर्नाटक आहे. कर्नाटकला क्लिक केल्यानंतर गोमध्ये जायचं आहे. गोमध्ये गेल्यानंतर लॉग इन तुमच्या शाळेचं डॅशकोड आणि पासवर्ड घालायचं आहे. पासवर्ड घातल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होतो. पेज ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला जायचं आहे 2025-26मध्ये. इथं 24-25 आहे, याच्यात जायचं नाही. 25-26मध्ये जायचं आहे. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे माहिती येते. हे सर्व तुमच्या स्कूलची माहिती आहे, करेक्ट वाचून घ्या. इथं क्लोजला क्लिक करायचं आहे. क्लोजला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जर विद्यार्थ्यांची संख्या दिसत असतील तर तुमचं समजायचं प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी कंप्लीट झालेला आहे. इथं बघा सर्व वर्गाचे विद्यार्थी इथे दिसत आहेत. म्हणजे याचा अर्थ प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी कंप्लीट झालेलं आहे. पहिलीचे विद्यार्थी नाहीत, कारण पहिलीचं ॲड स्टुडंटचा जो ऑप्शन आलेला नाही, त्यासाठी पहिलीचे विद्यार्थी नाहीत इथे. जे पहिलीचे दुसरीचे तिसरे अशा प्रकारे इथे आलेले आहेत. आता आपण पुढे काय करायचं आहे, आता GP EP करण्यासाठी काय करायचं आहे, तर इथं आता डॅशबोर्डमध्ये जाऊन आपलं कुण्या वर्गाचं करायचं आहे त्या वर्गाच्याला इथं बाण दिसलेलं आहे. खाल्लं ॲरो मार्क आहे, ह्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या वर्गामध्ये पहिल्या वर्गामध्ये बॉईज गर्ल्स आणि टोटल किती आहेत हे संख्या येते इथे. आणि इनकम्प्लिटेड स्टुडंट म्हणून आहे, म्हणजे अजून हे काहीच केलेलं नाही, इनकम्प्लीट आहेत टोटल. इथे व्ह्यू मॅनेजला क्लिक करायचं आहे. तर व्ह्यू मॅनेजला क्लिक केल्यानंतर एक एक गोष्ट ध्यान ठेवून बघा इथं काय काय करावं लागते. सर्वात अगोदर आम्ही GP करायचं आहे, EP करायचं आहे, FP करायचं आहे. याच्या अगोदर काय करायचं आहे, आम्ही GP EP करते वेळेस ती GP EP पूर्ण होण्या अगोदर दुसरे काय कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तरी तुम्हाला सांगतो. इकडे यायचं आहे. इथे प्रोग्रेशन याच्यामध्ये जायचं, प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये. इथे कोणकोणत्या गोष्टी कंप्लीट केल्यानंतरच तुमचं GP EP कंप्लीट होतो, अन्यथा होणार नाही. इथे गोमध्ये जायचं आहे. गोमध्ये जाऊन इथे क्लास वाईज तुम्हाला इथे बघा प्रत्येक क्लास वाईज हे कंप्लीट आहे का नाही बघायचं आहे. प्रत्येक वर्गाचं इथं फायनलाइज झालेला आहे का नाही बघायचं आहे. म्हणजे आता इथं काही नाही, म्हणजे फायनलाइज झालेलं आहे, फायनलाइज ऑप्शन येतो, अन्यथा पुढचे कामं होणार नाहीत. प्रत्येक वर्गाचं आपल्याला चेक करायचं आहे. अशा प्रकारे सर्व वर्गाचं चेक केल्यानंतर इथे शेवटी काय जायचं आपल्याला, इथे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये गेल्यानंतर इथं फायनलाइज प्रोग्रेशन म्हणून आहे. सर्व वर्गाचं प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी कंप्लीट करून फायनलाइज केल्यानंतर, प्रत्येक वर्गाचं फायनलाइज केल्यानंतर पुन्हा टोटल स्कूलचा सुद्धा फायनलाइज करायचं आहे. आम्हाला फायनलाइज प्रोग्रेशनमध्ये जायचं आहे. फायनलाइज प्रोग्रेशनमध्ये जाऊन इथे सर्व माहिती दिलेलं आहे. आम्ही सर्व माहिती भरलेलो आहोत म्हणून इथं क्लिक करायचं आहे. म्हणजे डिक्लेरेशन आम्हाला भरून द्यायचं आहे. क्लिक करून इथं सबमिट करायचं आहे. स्कूल प्रोग्रेशन फायनलाइज फॉर द अकॅडमिक इयर 24-25 आमचं कंप्लीट झालं. 2024-25चं टोटल माहिती आम्ही भरलेलं आहोत. तुम्ही जर एकाही वर्गाचं प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी इनकम्प्लीट आहे किंवा फायनलाइज केलेलं नाही, कुण्याही वर्गाचं जर फायनलाइज केलेलं नाही किंवा एकाही विद्यार्थ्याचं फायनलाइज केलेलं नाही, तर हे तुमचं कार्य होणार नाही. अशा प्रकारे स्कूल प्रोग्रेशन हॅज बीन फायनलाइज म्हणून येणार नाही, तुम्हाला एरर दाखवतं आणि तुम्ही बॅक जाऊन त्या विद्यार्थ्यांचं त्या वर्गाचं प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी कंप्लीट करावंच लागणार आहे. आता इथून पुढे जायचं आम्हाला. पुढे इथं डॅशबोर्डमध्ये जायचं आहे. जोपर्यंत तुम्ही फायनलाइज करणार नाही तोपर्यंत ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करता येणार नाही. आता इथं आम्ही या दुसऱ्या वर्गाच्यामध्ये जाऊन इथं व्ह्यू मॅनेजमध्ये जायचं आहे, कारण आता आमचे स्कूल फायनलाइज झालेलं आहे. आता आम्हाला इथे आमची वाट मोकळी झालेली आहे. आता इथे बघा प्रत्येक पोराचं कशा प्रकारे करायचं आहे. सर्वात अगोदर GPला क्लिक करायचं आहे. GPला क्लिक केल्यानंतर GP म्हणजेच जनरल प्रोफाईल लक्षात ठेवा. EP म्हणजेच एनरोलमेंट प्रोफाईल आणि FP म्हणजेच फॅसिलिटी प्रोफाईल. आता GP म्हणजे जनरल प्रोफाईल, त्याचं नाव, वडिलाचं नाव, त्याचं डेट ऑफ बर्थ, ही सर्व माहिती, त्याचे आधार कार्ड, सर्व माहिती इथं असते.
जे आहे ते पूर्ण माहिती असते, ऑलरेडी भरलेले आहे. आम्ही गेल्या वर्षी यांची पूर्ण माहिती भरलेलो. जर काही चेंजेस असेल तर चेंजेस करायचा, अन्यथा इथं सेव्हला क्लिक करायचं. सेव्हला क्लिक केल्यानंतर आम्हाला मॅन्डेटरी कोणती फील्ड आहे तिथं रेड मार्क दाखवते, हे आहे ब्लड ग्रुप मॅन्डेटरी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचं ब्लड ग्रुप घालणं आवश्यक आहे. आता इथे ब्लड ग्रुपमध्ये जाऊन कोणतं आहे विद्यार्थ्यांचं ब्लड ग्रुप कोणतं आहे, जर त्याचं रिपोर्ट आलेला असेल तर त्याला क्लिक करा, अन्यथा अंडर इन्व्हेस्टिगेशन रिझल्ट विल बी अपडेटेड सून, म्हणजे त्याचं रिझल्ट अजून येणार असेल तर याला क्लिक करायचं आहे. अंडर इन्व्हेस्टिगेशन म्हणून क्लिक करायचं आणि इथं सेव्हवर क्लिक करायचं. हे क्लोज एक झालं, जनरल प्रोफाईल संपला. आता इथे पुढे काय करायचं आहे, मला नेक्स्ट म्हणून ऑप्शन दिसत आहे, या नेक्स्टवर क्लिक करायचं. सेकंड आला कोणता, एनरोलमेंट प्रोफाईल. एनरोलमेंट प्रोफाईलमध्ये काय, त्याचा STS नंबर असते, त्यांना मीडियम, त्याचे स्टुडंट लँग्वेज कोणकोणते आहेत, त्यांना अकॅडमिक ऑप्टेड बाय स्ट्रीम काय काय आहे ते डिटेल तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. वाचून घेऊन त्याची काय माहिती जे दिलेत एडिटेड असेल ते एडिट माहिती आपल्याला पूर्णपणे भरून इथं काय करायचं आहे, सेव्ह करायचं. आता आम्हाला जर सेव्ह करते वेळेस मॅन्डेटरी असेल तर आता ॲडमिशन डेट आम्हाला घालायचं आहे. स्कूल इन प्रेझेंट स्कूल, या शाळेमध्ये कोणत्या वर्षी, म्हणजे कोणत्या वर्षी आलं तो, आता हा दुसरीला म्हणजे गेल्या वर्षी ॲडमिशन झालेलं आहे, तर त्याचं ॲडमिशन तारीख आम्हाला इथं घालायचं आहे. इथं असं डायरेक्ट पण येऊ शकते. तुम्ही 2024मध्ये झालेलं आहे, जूनमध्ये 4 तारखेला झालेलं आहे समजा, म्हणजे जूनमध्ये ॲडमिशन होतात. मी उदाहरण दाखवत आहे, तुम्ही करेक्ट ॲडमिशन डेट पाहून तिथं भरायचं आहे. नंतर इथं आपल्याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर एनरोलमेंट डाटा सक्सेसफुल झाला. इथे पुन्हा नेक्स्टवर जायचं आहे. नेक्स्टवर गेल्यानंतर पुन्हा कोणतं येतो, फॅसिलिटी प्रोफाईल. विद्यार्थ्यांना सरकारकडून कोणकोणते फॅसिलिटी येत आहेत ते पूर्णपणे माहिती येते भरायचं आहे. जर प्रायव्हेट स्कूल असेल, ॲडेड असतील तरीसुद्धा काही कपडे पुस्तकं जे येतात ते घालायचं आहे. जर अनॲडेड असेल तर त्यांना कोणतीही गव्हर्नमेंटची फॅसिलिटी येत नाही म्हणून नो करायचं आहे. आणि गव्हर्नमेंट असेल तर त्यांना यस करून कोणते फॅसिलिटी येतात, स्कॉलरशिप येत आहे, शू सॉक्स येत आहे, बूट येत आहेत, युनिफॉर्म येत आहे, ते जे येतात ते फॅसिलिटी आपल्याला तिथे यस करायचं आहे. आता येथे एनरोलमेंट फॅसिलिटीमध्ये बघा, वेदर स्टुडंट हॅज बीन स्क्रीन फॉर स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी, जर असेल तर ते यस करायचं आहे ना, आता नो करायचं आहे. आता इथं जे आम्हाला माहिती आहेत, जर नॅशनल लेवल कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे तर त्याला यस करायचं आहे, आता नो करायचं आहे. सर्व आता हे त्याला लागू होणार नाहीत असे आहेत, नो करायचे. जर येथे कोणते असतील तर यस करायचं आहे आपल्याला. आता इथे विद्यार्थ्यांची हाईट आणि वेट, कंपल्सरी हाईट वेट प्रत्येक शाळेमध्ये करून ठेवलेलं आहे, ते हाईट वेट इथं घालायचं आहे. समजा एक्झाम्पल, आता हे दुसरीला आहे, हाईट सेंटीमीटरमध्ये घालायचं आहे, जे विद्यार्थ्यांची हाईट आहे सेंटरमध्ये, आणि वेट आहे किलोग्राममध्ये, समजा 20 आहे. आता हे ऑलरेडी फिल्ड केलेलं आहे. इथं काय करायचं आहे, सेव्ह करायचं. जर कोणते मॅन्डेटरी फील्ड भरलो नाही तर तिथं रेड मार्क येतो, इथे सुद्धा नो करायचं आहे. कोणते NSS स्कॉट गाईड्समध्ये जर भाग घेतला असेल तर यस करा, आणि आता नो करा. इथे पुन्हा सेव्ह करायचं आहे. आता फॅसिलिटी डाटासुद्धा सेव्ह झालेला आहे. इथं पुन्हा नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर पूर्ण तुम्ही भरलेला डाटा इथे ओपन होतो. कोणकोणता, जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल, तिन्ही डाटा इथे ओपन होतो. पूर्णपणे चेक करून घ्यायचं आहे. चेक केल्यानंतर इथे कंप्लीट डाटामध्ये जायचं आहे. कंप्लीट डाटामध्ये जाऊन ओके करायचं आहे. म्हणजे हा, आणि पुन्हा काय येतो, नेक्स्ट विद्यार्थ्यांची ऑटोमॅटिक नेक्स्ट स्टुडंट, हे झाला डाटा कंप्लीट इज कंप्लीटेड, ह्या एका विद्यार्थ्याचा कंप्लीट झाला. इथं ओके करा किंवा पुन्हा आता कंटिन्यू करायचं आहे. मला नेक्स्ट स्टुडंटला क्लिक करायचं. पुन्हा त्या पुढच्या विद्यार्थ्याचा जनरल प्रोफाईल येतो, एनरोलमेंट फॅसिलिटी प्रोफाईल येतो, आणि पुढे प्रोफाईल यू लास्टला कंप्लीटेड डाटा म्हणून करायचं आहे. अशा प्रकारे तुमच्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी कंप्लीट केल्यानंतर GPEPFE कंप्लीट केल्यानंतरच MHRDचं हा स्टुडंट प्रोफाईलचा कार्य 100% पूर्ण होतो. अशा प्रकारे प्रत्येकजण आपापल्या शाळेच्या विद्यार्थ्यांची डाटा ही माहिती GPEP लवकरात लवकर कंप्लीट करावी.